आत्ता वाजलेत 11:23 आणि आम्ही आलो रूमवर आणि आमचं अचानक ठरलेलं आहे फिरायला जायचं. तो झोपला आहे, त्याला उठवून आपण घेऊन जाऊया. ए उठ रे, फिरायला जायचं, उठ. ए उठ. त्याला आणून सोडले गाडीत. कपडे नीट काही नीट घाला. आता सगळी नाश्ता करून आलेले आहेत. आता आपण निघायचं आहे. आता भेटूया डायरेक्ट आपण साताऱ्यात. ते गाणं कुठलं का? आता आम्ही पोचलेलो आहे साताऱ्यात. या हे सातारा पूर्ण रात्री असं दिसतोय सातारा एकदम वर्ण. आणि ही आहे अजिंक्य तारा. मला घर दाखव कुठलं. कोणाचं घर? हार्ड असं सातारा दिसत आहे इथनं वर्ण. नुसता लाईटा. आणि इथं कोण तर पोलीस आलेले आहेत. पोलीस आणि आर्मी. परत बघायला उद्या येऊया म्हणून परत बघायला. आता वाजल्यात 3 आणि आम्ही आहे आता घाटात. डेंजर असं घाट चालू आहे. काय दिसना, नुसता रस्ता आहे. अप्पर पाडकी का अप्परच आहे चालू. नुसता तुम्हाला ते हे दिसणार डांब. रिफ्लेक्टर नुसता दिसणार, बाकीचं काय नाही. घसाईत बसलाय बोंबाली सगळं. आता आम्हाला एक गाडी भेटलेली आहे, त्याच्या मागणं आम्ही जाणार आहे आता. कारण की आम्हाला भीती वाटायला ती एकटं जायला. हे 2 गाड्या दिसलेल्या आहेत. टेम्पोवाला एक आहे. आता चला जाऊया त्यांच्या मागं. फायनली आम्ही आता महाबलेश्वरच्या चौकात पोचलेलो आहे. आत्ता मला फायनल कळाले आम्ही कुठं थांबणार होतो. आम्ही आता आलोय महाबलेश्वरला. इथं गाडी लावलेली आहे निवांत. तर आम्हाला गाईड करणारे गायडन्स भेटलेला आहे. तुला भेटून ओके. काय एवढा मोठा नको रे मला त्रास देऊ. ते लाईक सबस्क्राईब सांगा. अरेच काय चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. असं तू बोलला पाहिजेस, मी नाही. तुम्ही सांगा की त्याच्यात. सर हे मित्र जे भेटले ना ते खूप सुंदर आहेत आणि खूप सारे एन्जॉयमेंट करणारी माणसं आहेत. आणि आता वाजल्यात किती? वाजलेत आता मला गाड्या, मी घरी विसरून आलोय. घड्या मिळाल्यानंतर मी नक्की सांगेन किती वाजलेत ते. चपला विषय वाजल्यात आता 4. तुम्ही बघू शकताय. आणि इथं आता एक दुकान चालू झालेलं आहे. अशा तऱ्हेने आता आम्ही बुकिंग केलेलं आहे रूम. इथं बुकिंग चालू आहे, म्हणजे बुकिंग झालेच ऑलरेडी. मेंबर आधीच येऊन झोपलेले आहेत. ही आहे रूम. आता जरा झोपूया आणि भेटूया डायरेक्ट सनराईजला. सकाळचं 9 वाजल्यात आणि सकाळी 4ला येऊन आम्ही रूम घेतले. आणि मला वाटतं ही सगळी झोपाला झाल्या तिथं. घसा एक बसलाय त्यात माझा. अवघड झाली सगळं. ट्रिप काय बरोबर झाली नाही. सगळं झोपण्यात गेलेलं आहे दिवस. 10 वाजलेले आहेत.
म्हणजे जस्ट आत्ता 9 वाजल्यात, आवरूस तर 10 वाजणार. तिथे गाडीत दोघं बसल्यात आणि बाकीची इथं झोपल्यात. असं अचानक ठरलं की ट्रिप असं होते बघा. काय प्लॅन नसते, काय नसते, येऊन झोपून टाकायचं. चला बघू आता पुढं काय होते. आता ती सगळी रूममध्ये झोपल्यात, त्यामुळे मी मिसळ खायला आलेलो आहे इथं बाहेर. भुका लागलेली, त्यामुळे नाश्ता करून घेऊया आता. आता नाश्ता करून आम्ही रूमकडे निघत आहे. आणि घसा बसल्यामुळं मला जरा आता विक्सची गोळी घेण्याची गरज आहे. विक्स की गोळी लो, किचकिच दूर करो. चला आता बघूया ती अजून झोपेतून उठल्यात का नाहीत. उठवा आलोय तरी उड्या माराल्यात. अरे बालेची बुद्धी. आता आपण निघायचं आहे पुढं कुठं तर पॉइंटला थांबूया हिल स्टेशनला. इथे ट्रॅफिक झाले, त्यामुळं आम्हाला पाट्याचा माणूस भेटला, तो जरा सपोर्ट करत आहे गाडी काढायला. हे त्याच्या अंगावर घालचा. नवीन मेंबर आहे, चला. काय विषय नाही. आता आपण जात आहे मुंबई पॉइंटला. कुणीकडे जाऊया आता मुंबई पॉइंटला? खाली जात ना, बघूया चल सर. एकदम खतरनाक असा रस्ता इथं, बारका, आणि वातावरण पण टॉपचं झालेलं आहे इथं. भारी काय वेगळा इथं. व्हिडिओ करायला तर तेवढ्यात माकडे आलेले आहेत. कुठे कोणाकडे तर आहे का बघ. गाडीची आरसं उघडी होती, गाडीची आरशी उघडी होती, त्यामुळे ते चिप्स घेऊन गेलेला एक पाकिट माकडानं. खा की खा. आम्हाला एक मोठीच्या मोठी खारुताई दिसलेली आहे. खारुताई तुम्ही बारकी बघितली असेल, ही सगळ्यात मोठी. ही आहे जगातली सगळ्यात मोठी खारुताई. आता आम्ही आलेलो आहे मुंबई पॉइंटला, तर तुम्ही बघू शकता व्ह्यू. नुसता धुकं दिसणार तुम्हाला. असं करायचं असते रे तिला एवढ्या इथं बघ, असं काही कंटिन्यू.
पाठवून गाडी